निर्भीड वार्तांकन करणारे इंद्रधनुष्य टाइम्समध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। धर्माबाद येथे रविवारी महाविकास आघाडीचे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर मिनलताई खदगावकर आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या वतीने रोड शो रॅली बनाळी चौक येथून शहराच्या मुख्य रस्त्याने काढून नटराज टॉकीज येथे संपन्न झाली आहे। तेलंगणा येथील नेत्यांनी महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन यावेळी केले आहे। मात्र महाविकास आघाडीचे नेते एका मोठ्या वाहनावरून जनतेला अभिवादन करत होते, तर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अन्य थोर महान विभूतींचे प्रतीक तयार करून त्यांना भर रस्त्यावरून चालवत नेल्यामुळे त्या महान विभूतींना मानणाऱ्या अनुयायांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। त्याचे परिणाम मतदान प्रक्रियेवर पडण्याची दाट शक्यता जाणकार वर्तवित आहे। महाविकास आघाडीचे नेते गाडीवर तर थोर महापुरुष यांच्या प्रतिकृतींना गाडीवर न बसवता चालवत नेल्यामुळे मतदार बांधवात तीव्र संताप सोशल मीडियावर व्यक्त होत आहे। विधानसभा निवडणुकीची धामधूम जोरात चालू असून याच पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची प्रचार रॅली धर्माबाद शहरात आठवडी बाजाराच्या दिवशी रविवारी आयोजित करण्यात आली होती। मात्र रॅलीला संबोधित करण्यासाठी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी येऊ न शकल्याने ही रॅली फ्लॉप ठरली। महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार खासदार राहिलेले भास्करराव पाटील खदगावकर यांच्या सूचना डॉक्टर मिनलताई खदगावकर यांनी उमेदवारी मिळाली। मागील निवडणुका संपल्यानंतर थेट आता चालू असलेल्या निवडणुकीवेळी त्यांना मतदारसंघ आणि इथला विकास आठवू लागलाय। कुठल्याही कार्यकर्ते आणि जनतेला आग्रह नसताना बाहेरील उमेदवार देणं इथं महाविकास आघाडीला महागात पडणार असल्याची चर्चा जनतेत होत आहे। अशातच रविवारी आयोजित केलेल्या रॅलीला तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी अनुपस्थित राहिल्याने ही रॅली फ्लॉप ठरली असून इथे जमलेल्या लोकांपैकी बहुतांश लोक सुद्धा शेजारील तेलंगणा राज्यातून आलेले पाहायला मिळत होते। तेलंगणाचे मुख्यमंत्री मात्र ऐनवेळी येणार नसल्याची माहिती मिळताच जमलेली गर्दी ही हळूहळू ओसरली होती। इंद्रधनुष्य टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करून बातमीला लाईक, कमेंट, शेअर करून नियमित पाहत रहा सत्य निर्भीड वार्तांकन करणारे इंद्रधनुष्य टाइम्स।